कुस्तीपटू भूषण दिनकर लहानगे वय वर्ष 40 यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी बंदुकीने फायर करून नंतर धारदार शस्त्राने वार केला. यात भूषणचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दिनांक 10 दुपारी 3 वाजेच्या सुमारास नाशिक इगतपुरी महामार्गावरील विल्होळी नजीक राजूर फाटा येथे पंजाबी ढाब्याजवळ घडली. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच हत्या झाल्याने खळबळ उडाली. भूषणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. 2 मारेकरी दुचाकीवर आले होते तर 2 मारेकरी घटनेच्या ठिकाणी दबा धरून बसले होते. दुचाकी क्रमांक MH15E 7674 सोडून मारेकरी पसार झाले. भूषणला रस्त्यात अडवून पहिले त्याच्या पाठीवर 2 गोळ्या फायर केल्या. नंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. आरोपींनी तेथून इगतपुरीच्या दिशेने पळ काढला. हत्या का आणि कशामुळे झाली याचे कारण समजू शकले नाही. भूषण हा इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होता. तो शेती तसेच दुधाचा व्यवसाय करीत होता. म्हशींसाठी चक्कीतले पीठ घेऊन तो आपल्या गावी सांजेगाव येथे निघाला होता. सकाळपासून तो नाशिकमध्ये आला होता. काही बाजार करून व शहरातील सिडको येथील चक्कीतून म्हशींना पीठ घेऊन तो दुचाकीने जात होता. त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या संशयितांनी त्याचा रस्ता अडवून त्याची हत्या केली. भूषणने जिल्हा विभाग स्तरावर कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली होते. वाडी वरे आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी हजर झाले. भूषणचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. तेथे त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा भूषणचे नातेवाईक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.